आणि महत्वाच्या मॅचला सुरुवात होते. 4 ओव्हरची असणारी मॅच. मॅन ऑफ द मॅच आहे ना. येस, मॅचला सुरुवात होते. जोडी सलामीची दाखल झालेली आहे. एका बाजूला निलेश भोईर आणि जयेश पाटील. ऐरोलीचे 2 स्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आपल्या ऐरोली कोलीवाडा या गावासाठी खूप चांगले क्रिकेट खेळलेत. जय माताजी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन. जय माताजी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन. चला जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जय माता दी ग्रुपचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. मुंबईचं महत्वाचं गाव आणि कोळीवाडा, माहोल कोळीवाडा. पहिला बॉल फटका फसलाय, परंतु अशा ठिकाणी पडलाय चेंडू जिकडे क्षेत्ररक्षक थोडीशी दूर होते. विकेट किपरच्या आणि पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध चेंडू पडला. डॉट बॉलने सुरुवात. आर्यन घाणेकर मागील मॅचमध्ये हा पुरस्कार जर पाहिलं तर महेश मांडवकर यांना मिळाला, परंतु चांगल्या गोलंदाजीसाठी त्यांनी आर्यन यांना तो सुपूर्द केला. तेच आर्यन बॉलिंगसाठी आहेत, परंतु मागील मॅचमध्ये जयेशनेही चांगली कामगिरी केली आहे आणि निलेश यांची स्ट्रेंथ सगळ्यांनाच माहिती आहे. गावदेवी ऐरोली. रिवर्स अल्टी पलटी खेळायला गेले आणि फसले. आर्यन हे घेत आहेत विकेट. मोठी विकेट आली आहे. जयेश आउट. सुरुवातीलाच एक मोठा धक्का दिलाय. आर्यन घाणेकर आले आणि त्यांच्याकडून विकेट सुद्धा घेतली गेलेली आहे. रिवर्सचा प्रयत्न टायमिंग नाही झालाय. रिवर्स खेळताना तुमचं टायमिंग खूप महत्वाचं असतं आणि तेच नाही झालं. इकडे नवीन बॅटर आलेत मैदानाच्या दिशेने. प्रीतम पाटील आपल्या गावदेवी ऐरोली या टीमसाठी. माता राणीच्या कृपेने ही स्पर्धा 15 वर्षात आली आहे. पहिलाच बॉल अँगल बनवत बाहेर गेलाय. शफल होऊन खेळायचा होता मिड विकेटला, परंतु आर्यन घाणेकर या नावाची चर्चा काय आहे. या संघामध्ये आर्यन आणि हर्षित या 2 युवा गोलंदाजांचा समावेश झालाय आणि क्रिकेट हे नव्यांचा देखील आहे असं म्हणतात. काही नवे पाहिजेत आणि काही जुने सुद्धा पाहिजेत, त्याच्याशिवाय मजा नाही. या वेळेला लॉफ केला आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे फिल्डर तिकडे येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, परंतु लगेच थ्रो. एकच रन. पहिली धाव फलकावर जुडली गेली, ती सुद्धा 4थ्या बॉलवर. ही मॅच 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. माहुल कोळीवाडा रौनक तांडेल 11, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी ऐरोली. या वेळेला खेळायचं होतं. एका बाजूला गेला, एका बाजूला समोर जातोय बॉल. निलेश घेत आहेत 1 रन. या निलेश यांची देखील एक वेगळी खासियत आहे. आम्ही पाहिले व्यावसायिक स्पर्धा सुद्धा ज्यावेळेला गोरेगावला पहिली प्रहार ट्रॉफी झाली होती ना, यांनी विशेषता गाजवली होती. परंतु अलीकडे त्यांनी व्यावसायिक क्रिकेट कमी केलंय, परंतु गावासाठीच्या ट्रॉफ्या त्यांची प्रत्येक वीकला आम्ही पाहतोय.
पूल वाह काय जबरदस्त पूल केलाय. एक स्वॅग होता या पूल मध्ये एजाज कुरेशीची आठवण करून देणारा सिक्सर. सगळं काही सुरळीत चाललं होतं. शेवटच्या बॉलवर आलाय सिक्सर. त्याच्यामुळे धावसंख्या झाली 8. 4 ओव्हरची आहे ही मॅच. एकाच वेळेला एजाज कुरेशी, जगत सरकार, संजू कनोजी या सगळ्यांची आठवण करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आलेत आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी पाहूयात. यस, युवा हर्षित कोळी यांना आमंत्रित करण्यात आलंय. हे नवे नवे पैत्रे इकडे वापरतायत कल्पेश आणि मंगेश. पाहूया. दुसऱ्याही बाजूला गावदेवी ऐरोली हा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीनिशी आलाय. विविध पारितोषिक आहे, टीव्ही आहे, कूलर आहे आणि ट्रॉफ्या पहा किती जबरदस्त आहे. मी ही ओव्हर झाल्यानंतर कॅमेरामॅनला विनंती करेल आपल्याला ट्रॉफीवर फोकस करायचा आहे. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 8 रन धाव फलकावर पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी निलेश म्हणजे सहवाग. यावेळेला वेगवान फटका खेळलाय. बॉल स्क्वेअर लेगला निघालाय. 1 रन तिकडे घेतली जाईल. दुसरीचा कॉल दिला जातोय का? नाही. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला 2 मान्यवरांचं आगमन होत आहे. आज रखमेर देवाचा उत्सव आहे. तिकडेही मात्र सगळ्यांची पावलं निघालेली आहेत. सगळ्यांचं स्वागत. हे क्रिकेटप्रेमी माहुल कोळीवाडा आणि काही दिवसातच माहुल गावचा कोळी फेस्टिवल देखील येतोय. माहुल फेस्टिवल ज्याची देखील चर्चा असते. खवय्यांची गर्दी इकडे होते. बिग हिट लॉफ केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे पाहूया. अगदी सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. पंधरा धावा धावफलकावर आहे. मोठा स्ट्रोक आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेलेली आहे. प्रीतम यांच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आले. मिळाली स्ट्राईक आणि केला एअर स्ट्राईक. यावेळेला टायमिंग नाही झालंय. बॅटच्या टोकाला बॉल लागतोय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता 16 वर. 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे. कोण जिंकणार या मॅचला याची चर्चा देखील आहे. 16 धावा धावफलकावर या मॅचला एक महत्त्वाचं एक मोठं टार्गेट ठेवण्याचा देखील प्रयत्न सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतोय. आज सगळ्यांचंच लक्ष मुंबईच्या महत्त्वाच्या कोळीवाड्याकडे म्हणजे माहुल कोळीवाड्याकडे लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऐरोलीचा गावदेवी संघ देखील इकडे दाखल झाला आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मिनी हेलिकॉप्टर सुद्धा होता या स्ट्रोकमध्ये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठा फटका आला खरा सुरुवातीला, परंतु तरी सुद्धा धावसंख्येला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. हर्षित कोळी युवा टॅलेंट बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहे. मुंबईचा महत्त्वाचा कोळीवाडा माहुल कोळीवाडा आणि कोळी बांधवांचं असणारं हे गाव म्हणजे माहुल गाव. हो गती परिवर्तन केलंय. बॉल पाठीमागे जाईल आणि एकाच वेळेला सगळ्यांनी चूक केली. बॉलरने चूक केली, शॉर्ट पिच बॉल टाकला. बॅटरने चूक केली, तो सोडला. मग कीपर, मग पाठीमागचा प्लेअर, सगळे लाईनीत चुकलेत आणि रिझल्ट काय 4.
आता धावफलक हलता होऊ लागलेला आहे, त्याला आकार मिळू लागलेला आहे. त्याचं कारण आहे चांगली बॅटिंग आता सुद्धा होऊ लागली आहे. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळला, एक वेगवान फटका. फिल्डर मात्र थोडेसे दूरवरून आलेत, पकडलाय बॉल आणि थ्रो करतील तोपर्यंत एकच रन. वाह, काय चांगला थ्रो केलाय. महेश होते तिकडे. माहुल कोळीवाड्याची बातच न्यारी आहे. मुंबईचा महत्वाचा कोळीवाडा आहे, कोळी बांधवांचे गाव आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 11च्या सरासरीने 22. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. हा 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे कारण ही 4 ओव्हरची मॅच आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण देखील आता टॉससाठी यायचं आहे. कोपरी गाव आणि मनाली 11 मालवणी कोळीवाडा. आणि आज वर्सोवा कोळीवाडा पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्यांदाच कदाचित या परिसरामध्ये मनोरी कोळीवाडा ही टीम सुद्धा दाखल होताना पाहायला मिळणार आहे. यस कॅमेरामन, या ट्रॉफीची देखील चर्चा आहे. त्या ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उंच उंच असणाऱ्या ट्रॉफ्या, अवाढव्य ट्रॉफी, सन्मान चिन्ह. प्रत्येक ट्रॉफीची एक खासियत देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकाच्या स्वरूपात एक टीव्ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने आम्ही या स्पर्धेमध्ये जे सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे, या स्पर्धेसाठी जे सहकार्य आम्हाला आहे, कायरा पंकज पाटील यांच्याकडून कमिटीसाठी टी शर्ट देण्यात आलेत. वेद यांच्या आठवणी जागृत करणारं हे पुरस्कर्ते देखील आहेत. चेतन वसंत कोळी प्रथम पुरस्काराचा चषक, हेमंत बुकादम द्वितीय क्रमांकाचा चषक, भरत पांडुरंग कोळी मालिकावीराचा चषक, रॉयल ग्रुप मॅन ऑफ द मॅच, अनंत जगन्नाथ कोळी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डरची ट्रॉफी, RBP इंजिनियर कंपनी, त्याचबरोबर प्रशांत रघुनाथ कोळी मालिकावीर, कमलाकर अडसूळ सामन्यादरम्यान जे बॉल देण्यात आले, या सामन्यासाठीचे बॉल देण्यात आलेले आहेत. अशोक मडवी सामन्यासाठीचे बॉल त्यांच्या वतीने सुद्धा देण्यात आलेले आहेत. राजेंद्रजी काटकर, अजयजी कोळी, त्याचबरोबर BPCL कॉन्ट्रॅक्टर अनुपम राठोड, सुहास यादव कोळी, नितेश मोहन कोळी पाण्याची सोय 2 दिवस, गोवर्धन वॉटर सप्लाय पाण्याची सोय 2 दिवस, मंगलम ज्वेलर्स, आराध्य किरण कोळी यांच्याकडून मात्र गॉगल मॅन ऑफ द मॅचसाठी देण्यात आलेले आहेत. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स त्यांचे आम्ही आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट विशाल गावण, भोलानाथ ट्रान्सपोर्ट, चेतन पाटील, महेंद्र वैती नाखवा, अरविंद सीताराम कोळी यांनी देखील मात्र या ठिकाणी जयेश कोळी, सुनील कोळी यांच्याकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि फिल्डरसाठी कूलर देण्यात आलेत. आणि सेजल मडवी 1 दिवस कमिटीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यस, सगळ्यांचं धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 ओव्हर झाल्यात, 2 ओव्हर बाकी आहे, 22 झाल्यात. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती होतील. कल्पेश माहुलकर बॉलिंगसाठी दाखल झालेत. पहिला बॉल फाईन लेगच्या दिशेने बॅट फिरवली आहे आणि आता बॉल गेलाय दुपारचं जेवायला. 4 मैदानाच्या आतमध्ये आहेत. जयेश लवकर माघारी परतले, परंतु प्रीतमने तेही कमी आता भरून काढलेली आहे. 3 6 त्यांच्या बॅटमधून आलेत. षटकारामध्ये डील करतायत ते आपल्या कावदेवी ऐरोली या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला रोनक तांडेल, माहुल कोळीवाडा. यावेळेला पुल पुन्हा एकदा वा 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 खेचून मारला. 6 षटकार. धावफलक जर पाहिला तर आता पुढे उसळी घेतोय. 34 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. लगातार 2 आलेत.
आणखीन एक फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, फिल्डर येत आहेत तिकडे अतिशय जलद गतीने, थ्रो चांगला आणि धावसंख्या आता 35 वर गेली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. त्यांनाही माहिती आहे माहुलला घरच्या मैदानात खेळतात म्हटल्यानंतर त्यांच्या विरुद्ध एक मोठं टार्गेट उभं करावं लागेल. चांगली मॅच होणार आहे. गावदेवी ऐरोली कोळीवाडा. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु फिल्डर तिकडे येत आहेत. प्रेक्षकांनी जर षटकारामध्ये कॅच घेतली तर त्यांच्यासाठी 151 रुपयाचा पुरस्कार असेल. प्रकाश चव्हाण यांच्याकडून हा पुरस्कार आहे. आजच्या दिवसात चर्चा, आज दिवसात चर्चा होणार माहुल कोळेवाड्याची आणि रात्री चर्चा होणार फायनल मॅचची. यावेळेला फटका समोरच्या दिशेने जातोय, फिल्डर येत आहेत तिकडे, वा 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 वा, चांगली कॅच, बॅलन्स कॅच, विकेट आली आहे. जे खूप चांगली बॅटिंग करत होते तेच आउट झालेले आहेत. 36 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि विकेट कशी घेतली आहे, कडाक. विकी बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ, 36 धावा धावफलकावर. क्वार्टर फायनलची मॅच जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. यानंतर सुद्धा खूप साऱ्या मॅचेस आहेत. यावेळेला लॉफ केलाय, बॉलची हवाई यात्रा, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. खेळ संपला, धावसंख्या झाल्या 42. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया या एका ओव्हर मध्ये काय होईल. महेश मांडवकर आलेत बॉलिंगसाठी. आज भारतीय टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणखीन एक वर्ल्ड कप आपल्या भारतामध्ये घेऊन या न्यूझीलंड विरुद्धच्या मॅच मध्ये. परंतु तरी सुद्धा मनात असं का वाटतंय ही मॅच आपल्या वानखेडेवरच पाहिजे होती. परंतु भारतीय टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. हो हो हो. आणि आता माघारी परतताना पाहायला मिळत आहेत, निलेश माघारी परत आहेत आणि लगेच पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर ते बाहेर निघाले सुद्धा होते. विकेट महेश घेत आहेत. इकडे आणखीन एक विकेट आली आहे. 42 धावांवर तिसरा धक्का बसलाय. शेवटची ओव्हर आहे माहुल विरुद्ध ऐरोली. फुलटॉस अगदी वेगात 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 चेंडू पाहिला मिळाला, अंदाज नाही आला, जज नाही झाला. बॅटची कडा घेतली खरी परंतु बॉल जवळच थांबला. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे. 4 ओव्हरची मॅच आहे. किमान एक 55-60 तरी पाहिजेत. परंतु पाहूया क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. क्वार्टर फायनल सेमी फायनल तर 2 जबरदस्त झाल्या भारतीय टीमच्या.
43 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा षटक या पहिल्या डावातील बाकी आहे. गावदेवी ऐरोली कोळीवाडासाठी काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल बाकी आहेत. महेश मांडवकर यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डर येत आहेत तिकडे. थोडासा बॉल बाजूला गेलाय. लगेच कॉल दुसरी साठीचा दिला गेलाय आणि 2 रन कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. आणि आपल्या सगळ्यांसाठी एक भाग्याची गोष्ट म्हणजे मंगेश वैती नुसते ISPL नाही खेळणे, ISPL मध्ये कॅप्टनशिप करणारा महाराष्ट्रातील पहिला कोळी कर्णधार म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जाईल. ओ यावेळेला सफल होत आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांच्या नावावर आणखीन एक विक्रम आहे. शारजा स्टेडियमवर जाऊन सुद्धा 100 पेक्षा जास्त धावा करून येणारा महाराष्ट्रातील पहिला कोळी. माहुलगावचा ब्रँड मंगेश वैती. यावेळेला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑनला पाठवलाय. 1 रन तिकडे मिळेल. फिल्डर येत आहेत. थ्रोही करतायत. मंगेश आले. गॅदर केलाय बॉल. 1 रन तिकडे मिळेल. महेशचं कमबॅक आणि धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे गेली आहे. 46 झाली. एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या एखादा मोठा फटका आता हवाच आहे. राजेंद्र माहुलकर साहेबांचा सुद्धा सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमीच राहिलेलं आहे. ओहो हो, इकडे स्टंपच्या समोर सापडले LBW आणि माघारी परतताना पाहिलं मिळतील बॅटर. टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कोपरीगाव आणि मनाली 11 मालवणी कोळीवाडा आम्ही आभारी आहोत. सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माहुल कोळीवाड्याचे भाग्यविधाते राजेंद्र माहुलकर साहेब, नगरसेविका माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर, त्याचबरोबर विधानसभा प्रमुख संजय राठोड साहेब, सन्माननीय आमदार तुकारामजी काते साहेब यांचे आभारी आहोत. नगरसेवक नवी मुंबई निशांतभाई करसन भगत साहेब, समाजसेवक संदीपजी करसन भगत साहेब, नगरसेविका वॉर्ड क्रमांक 155 मुंबई महानगरपालिका सौ स्नेहल विष्णू शिवकर मॅडम, प्रॅक पाटीलचे ओनर गजानंद पाटील साहेब, अरविंद सीताराम कोळी साहेब ज्यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कॉल केला होता. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. कोपरीगाव आणि मालवणी कोळीवाडा कुठे आहेत दोन्ही कॅप्टन? दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. शिस्त ही माहुल कोळीवाड्याची ओळख आहे आणि आपण सगळ्यांना विनंती, आपण सुद्धा अगदी वेळेत या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. काल एक संघ या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे आणि त्यांना बॅन सुद्धा केलेला आहे.
टॉससाठी पुढचा कॉल दिला जातोय. वेळेत जर टीम नाही आल्या तर षटकं कमी केली जाऊ शकतील, कारण शेवटचा दिवस आहे. आज एक मॅच एक्स्ट्रा सुद्धा आहे. चला मॅचकडे जाऊयात आपण. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. एका बाजूला मंगेश वैती आणि कल्पेश वैती, दोन बंधू मार्कॉस टिवॉ एकाच वेळेला मैदानात दाखल होतात असं म्हणावं लागेल. चला मालवणी, चला टॉससाठी या मालवणी. मालवणी कोळीवाडा मुंबईतील एक महत्त्वाचा कोळीवाडा आहे. पश्चिम उपनगरातला, मालाड परिसरातील. पहिला बॉल थोडासा पुढे केला होता. बऱ्याच वर्षानंतर मालवणी कोळीवाडा देखील इकडे दाखल झालेला आहे. पहिला बॉल मात्र इकडे चांगला पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत राकेश जाधव. पहिला बॉल डॉट आलाय. 47चा पाठलाग करायचा आहे निर्धारित 4 ओव्हरमध्ये. मंगेश वैती इन ऍक्शन. रिवर्स मंगेश वैती यांच्या बॅटमधून फटका तर खेळलाय, निघालाय सीमारेषेच्या दिशेने. तिकडे फिल्डर पोहोचताय, त्या अगोदर बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पार. 4 चौक. नंतर आपण टॉस घेऊयात. ओव्हर चालू आहे. हे षटक झाल्यावर नंतर आपण टॉस घेणार आहे. फक्त रेडी राहायचं किरण सर तिकडे. यावेळेला समोर खेळायला गेले, तिकडे थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते मंगेश वैती आणि कल्पेश वैती, दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच. सर्व क्रिकेट रसिक लांब लांबवरून मात्र दाखल झालेले सगळे कोळी बांधव, विविध ग्रामस्थ, आपल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. येस, यावेळेला समोर उडवलाय, कडक फटका. विशेष म्हणजे वर्सोव्यावरून खास या स्पर्धेसाठी ओव्हर 40च्या स्पर्धेतील पहिला बायकरमॅन अलंकार भाऊ चाके यांचं देखील इकडे आगमन होत आहे. वर्सोवाकर तुम्ही दिसला तर नाईट टुर्नामेंट आठवते इकडली आम्हाला. मोठा स्ट्रोक इकडे खेळला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर इकडे आता 11. विजयाच्या दिशेने वाटचाल, परंतु विकेट घ्यावी लागेल, कमबॅक करावं लागणार आहे. जर का इकडे काही विकेट आल्या तर मॅच मध्ये ऐरोली सुद्धा येऊ शकते. गावदेवी ऐरोली कोळीवाडा. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. यावेळेला एक धाव तिकडे घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
धावसंख्या इकडे पुढे गेली आहे, 12 वर गेली धावसंख्या. पहिली ओव्हर सुरू आहे आणि पाठलाग करायचा मात्र या ठिकाणी तब्बल धावांचा 47चा पाठलाग करायचा आहे. मंगेश वैदी समोर खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक. माहुल कोळीवाड्याचा फलंदाजीचा शहेनशाह मंगेश सिक्सर. कॅप्टन इथं उपस्थित आहेत. कोपरी गाव म्हटलं तर ठाणा आणि मनाली 11 मालवणी कोलीवाडा. गणेशजी इथं मात्र उपस्थित आहेत मुख्य आयोजकाच्या भूमिकेत. सातत्याने त्यांनी मात्र एक चांगली स्पर्धा मात्र आपल्या भेटीला आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. जय माता दी चषक 2026 एक इम्पॉर्टंट टॉस जिथं मात्र कोपरी गाव ठाणे आणि त्यानंतर मनाली 11 मालवणी कोलीवाडाच्या मध्ये आपण टॉस घेतोय. काटास कॉल हेड. जास्त वेळ नाही घेणार. कोपरी गाव सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. निर्णय सांगतो. चला ठीक आहे, जाऊया कॉम्बॅकच्या दिशेने जिथं मात्र कोपरी गावाने टॉस जिंकलाय. चला हायवा जेल वा, ज्यांनी कॅच पकडली आहे 151 रुपयाचा पुरस्कार देखील ज्यांनी कॅच पकडली त्यांना दिला जाईल. ऑप्शनच्या बाहेर थोडासा वेगात बॉल टाकलाय, जाईल एसटी रक्षकांच्या दिशेने. मॅच अजूनही संपलेली नाहीये. वेसावा स्पोर्ट्स क्लबचे माजी गोलंदाज विश्वनाथजी मुनंगवळी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, स्वागत असेल. डॉट बॉल. येस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. येस, गेलेला आहे. यावेळेला समोर खेळायला गेले, फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. विकेट आली आहे. पहिला धक्का माहुलला. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. या स्पर्धेवर लक्ष सगळ्यांचंच आहे. मग प्रदीप असतील, प्रशांत असतील, राजू असतील स्पेशली, आणि सगळी कमिटी, यशवंत भाऊ म्हणा, हे सगळे दरवर्षी या स्पर्धेला आयोजित करतायत. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 18. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 47चा पाठलाग करायचा आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. अजूनही 29ची आवश्यकता आहे. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. काही विकेट घेतल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ऐरोली सुद्धा येऊ शकते. गावदेवी, ऐरोली, कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला माहुल. वेसावा स्पोर्ट्स वर्सोव्याचे सुप्रसिद्ध गोलंदाज विश्वनाथ मुनंगवळे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. महेश आलेत बॅटिंगसाठी. मागील मॅचचे हिरो होते, परंतु गोलंदाजांनी करणने पहिलाच बॉल प्रचंड वेगात टाकलाय. त्यानंतर विकेट देखील घेण्यात यशस्वी राहिलेत. 16 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 29ची आवश्यकता आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. महेश मांडवकर, या मॅच मध्ये काय होणार? पुन्हा एकदा कमबॅक करणार का टीम ऐरोली? आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार.
आज बॉल आपल्याला मारामारी पडते या संघटनेचे अध्यक्ष दिसत आहेत बॅटर, कारण पहिल्याच बॉलला सिक्सर मारलाय महेश मांडवकर, एक युवा टॅलेंट आहे. आणखीन एक बिग हिट केलाय, फटका मात्र यावेळेला फसलाय. फिल्डर येत आहे तिकडे, पकडली गेली कॅच. पहिला बॉल सिक्सर, दुसऱ्या बॉलला आउट. महेश मैदानात गेले, झटफट फटाफट सिक्स मारला, झटफट फटाफट आउट सुद्धा झाले, झटफट फटाफट. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर 24 आहे, म्हणजे ही मॅच दोन्ही टीमसाठी आहे अशा विकेट आल्या तर, कारण अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ते 23 झाल्यात, 23 पाहिजेत. आणि अजूनही जर पाहिलं तर 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल 23 आणि बॅटर आलेत ज्यांची सुद्धा बॅटिंग असते कडाक. मुंबईतील पहिला असा खेळाडू ज्याने मुंबईतील प्रीमियर लीग जिंकली आयकॉन म्हणून, त्यांचं नाव कडक. बॉलर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. ऋतिक पाटील यांच्याकडून लगातारचे 3 षटकार जर कल्पेश यांनी खेळले तर तब्बल 1000चा पुरस्कार असेल. ओ हो 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 हो, इकडे पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. झालं बोलणं, झालं सगळं बोलणं झालं. हां 23 पाहिजे. हां काही प्रॉब्लेम नाही. आपलं ऑप्शन त्यांनीच केलं होतं ना. हां आपलं मुंबई प्रीमियर लीगचं त्यांनीच केलं होतं. तारीख सांग कधी येईनला ना. ऐक सांगेमला नाही जाणार आहे मी, पण कधी दिवशी तर बरं होईल ना, कारण ऐक ना, मी 28ला माझी संपते ही ती देवगड संपते. 29ला ठेवत असेल तर मग तिथे येताना मला मिळेल. रविवार पण आहे, तुला पण बेटर होईल. 29ला ठेवून 29ला तिथे येतो. आणि 29ला जमा पुढे जावं. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 विकेट माघारी, 25 रन झालेले आहेत. आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत 12 बॉलमध्ये 22. मॅच ऑन आहे.
कोपरी टीमला विनंती असेल आपला निर्णय कळवायचा आहे. सर प्लीज, इकडे टॉसच्या वेळेलाच निर्णय सांगितला जातो, आता बराच वेळ झालाय. निर्णय कळवायला लागेल प्लीज. कोणत्याही खेळाडूने लगातार 3 षटकार मारले तर वंश कोळी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. कोपरी, आपला निर्णय कळवा प्लीज. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. माहुल विरुद्ध गावदेवी ऐरोली कोळीवाडा ही मॅच चांगलीच रंगलेली आहे. 12 बॉल बाकी आहेत, 22 करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. मंगेश मैदानामध्ये आहेत, कल्पेश मैदानामध्ये आहेत आणि बॉलिंगसाठी आलेत आता हा हर्षद आलेत. यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी सज्ज व्हायचं. यानंतर मनाली लिवन मालवणी. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 बॉलमध्ये 22 ची आवश्यकता आहे. गावदेवी ऐरोली सुद्धा एक जबरदस्त टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढीच जबरदस्त येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश खेळायला सज्ज झाली आहे पुन्हा एकदा माहुल. वेगवान चेंडू पाहिला मिळतोय. बॅट थोडीशी फिरली, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल गेलाय, तिकडे 1 रन मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 21 ची आवश्यकता आहे. 11 बॉल बाकी आहेत. या मॅचला कोण जिंकणार? जय माता दी चषक 15वं वर्ष, माहुलचा वर्ल्ड कप. गेली कित्येक वर्षांनी या प्रेक्षकांची गर्दी पाहणा. चौफेर गर्दी झाली आहे या स्पर्धेला. आता गर्दी झाली उन्हामध्ये. 4-5 वाजता काय माहोल असेल इकडे. आणि त्यातल्या त्यात वर्सोवाकर आलेत म्हणजे खूप सारा प्रेक्षक देखील टेम्पोचे टेम्पो घेऊन येतात. ज्यावेळेला वर्सोवाची एंट्री होते ना, मग टेम्पो सुद्धा येतात आणि त्याच्या टेम्पो वरून प्रेक्षक सुद्धा येतात. ही ओळख आहे त्यांची. सिन्या महादेव किंवा कितीतरी टीम त्यांनी सुद्धा दिल्यात. लोअर फुल टॉस, गुडघा टेकवला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 4. आणि बॉल जर पाहिलं तर 10 बाकी आहेत. मॅचमध्ये यायचं तर डॉट बॉल पाहिजे, मॅचमध्ये यायचं तर विकेट पाहिजे आणि मंगेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आपल्या गावासाठी ज्या गावाने नाव दिलं, मंगेश वैती. फुल टॉस समोर खेळलाय, मिस टाइम झाला परंतु बॉल गेलाय सीमा रेषा पार. षटकार. अजूनही 11 पाहिजेत. 9 बॉल आणि 11. मंगेश वैती, परंतु चांगला बॉल टाकावा लागेल. गौरव आपल्या गावासाठी खेळायचं तर विकेट तर त्यांना घ्यावी लागणार आहे. एखाद दुसरा डॉट बॉलही टाकावा लागणार आहे. समोर आहेत मंगेश वैती. यावेळेला पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल कळवतायत. मुंबई पासून दुबई पर्यंत ज्याच्या नावाची ख्याती, त्याचं नाव मंगेश वैती. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेलेली आहे ती 37 वर. 10 ची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 10 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी टीम माहुलला. रोनक तांडेल 11 माहुल कोळीवाडा. इन ऍक्शन पुन्हा एकदा. मंगेश पुल केलाय.
आणि तो सक्सेसफुल होतोय. लाजबाब देखना राजस सिक्सर. त्यानंतरच्या बॉलवर सुद्धा षटकार आला, 2 मारले, तिसरा आला तर वंश कोळी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. मंगेश वैती यावेळेला हेलिकॉप्टर उडवला, परंतु तिकडे टायमिंग नाही झालंय. कॅच होता होता राहिली. 1 रनने धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 44. मॅचला जिंकण्यासाठी 3 अजूनही पाहिजेत. 7 बॉलमध्ये 3 पाहिजेत. माहुल कोळीवाडा घरच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली ऐरोलीने सुद्धा, गावदेवी ऐरोली संघाने. हर्षद माहुलकर बॅटिंगसाठी यावेळेला पुल केलाय त्यांनी सुद्धा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि पकडली गेली कॅच. विकेटचं पतन. 6 बॉलमध्ये पाहिजेत 3. आणि आता 6 बॉलमध्ये 3ची आवश्यकता आहे. मंगेश वैती यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत माहुलचे सिक्सर किंग पोलाड सुनील माहुलकर. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ऐरोली टीमने ठेवलेलं 47 धावांचं आव्हान, परंतु त्याचा पाठलाग करण्याच्या दिशेने आता निघालेली आहे ती टीम. माहुल विकी आलेत बॉलिंगसाठी. याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही, आपल्याला खेळायचं आहे आणि लढायचं आहे, हा प्रयत्न होतोय. मनगटाच्या साह्याने बॉलला मनगटी फटका. 1 धाव तिकडे घेतली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय. सुनीलने देखील थोडंसं उशिरा कॉईनं पाहिलं आणि रन घेतली आहे. मंगेश वैती यांची खासियत आहे, ते सिंगल करतात, ते डबल करतात, ते टेबल करतात, ते चौका मारतात, ते 6 मारतात, ते बॉलिंग करतात, ते किपिंग करतात, ते कॅप्टनशिप सुद्धा करतात. म्हणजे क्रिकेटचं परिपूर्ण पॅकेज मंगेश वैती. आता हे पाहायचं की मॅच कशी फिनिश करणार. 6 ने 4 ने सिंगल ने डबल ने. परंतु बॉलरने फिनिश केली आहे वाईडने आणि या मॅचला जिंकलं जात आहे. खूप चांगले खेळात ऐरोलीकर. आपण सुद्धा गावदेवी ऐरोली टीम आपले विशेष कौतुक. पुढल्या स्पर्धांसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन. माहुल कोळीवाडा. मुंबई